हॅलो एव्हरीवन, लव्ह निटिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तोरणपट्टीवरती हे जय श्री कृष्ण कसं लिहायचं ते सांगणार आहे। त्यासाठी मी इथे दोन रंगाच्या वूलचा यूज केलेला आहे, गुलाबी आणि पिवळा। आणि हे तोरणपट्टी बनवण्यासाठी मी इथे 1.75 mm चा क्रोशे हुक घेतलेला आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या तोरणपट्टीसाठी मी इथे टोटल 22 डबल क्रोशेट विणून घेतलेले आहेत। 22 डबल क्रोशेटची तोरणपट्टी तुम्हाला इथे बनवायची आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विणायचं कसं ते दाखवणार नाहीये, फक्त एक्सप्लेन करणार आहे की कधी तुम्हाला गुलाबी रंगाचा धागा वापरायचा आहे, कधी पिवळ्या रंगाचा धागा वापरायचा आहे, गुलाबी रंगाच्या धाग्याने किती डबल क्रोशेट घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी स्टेप बाय स्टेप पूर्ण पट्टी एक्सप्लेन करून सांगणार आहे। जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही फक्त इथे 22 डबल क्रोशेटची पट्टी बनवून घ्यायची आहे। त्यानंतर स्टेप बाय स्टेप मी जसं सांगते तसं फॉलो करत गेलात तर तुम्ही इझिली तोरणपट्टीवरती हे जय श्री कृष्ण लिहू शकता। सगळ्यात पहिले तर आधी मी इथे 22 डबल क्रोशेट विणून घेतले। त्यानंतर मी 1 2 3 4 हे 4 रोज मी फक्त पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवून घेतलेले आहे। त्यानंतर 5व्या रो मध्ये मी इथे गुलाबी रंगाचा धागा जॉइन केलेला आहे। आता इथून मी 1 2 3 4 डबल क्रोशेट घेतले पिवळ्या रंगाच्या धाग्याने। त्यानंतर गुलाबी रंगाचा धागा जॉइन करून पुढचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 हे 14 डबल क्रोशेट मी गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून घेतले। त्यानंतर पुन्हा पुढचे 1 2 3 4 हे 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणले। त्यानंतर 3 चेन्स घेऊन टर्न करून हा पुढचा रो पूर्ण आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचा आहे। त्यानंतर सेम हाच रो आपल्याला इथे रिपीट करायचा आहे। 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे, 14 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने आणि पुन्हा 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। हा रो झाल्यानंतर पुन्हा 3 चेन्स घेऊन जेव्हा टर्न कराल तेव्हा पुन्हा 1 आणि 2 हे 2 रो आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्यानेच विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता आपल्याला इथे जय हा शब्द लिहायला सुरुवात करायची आहे। आता ह्या रो मध्ये आता जय हा शब्द लिहायचा आहे आपल्याला। त्यासाठी आता माझा हुक या साईडला आहे, तर इथून 1 हा 3 चेन्स घेऊन मी इथे ऑलरेडी टर्न केला आहे, तो डबल क्रोशेट आहे। त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि हा एक 16 असे 16 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। त्यानंतर 2 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि पुन्हा पुढचे 1 2 3 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। त्यानंतर 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर आता पुन्हा 1 2 3 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। पुढचे 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने, पुन्हा 1 2 3 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहे। त्यानंतर 1 2 3 4 5 6 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। 1 2 3 4 5 6 आणि उरलेले 6 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचा आहे। आता तुमचे हा 1 आणि 2 हे 2 रो बनवून झालेले आहेत। त्यानंतर हा तिसरा रो साठी आता पुन्हा 1 2 3 4 5 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने घ्यायचे आहेत आणि हा एक डबल क्रोशेट जो तुम्ही 3 चेन्स घेऊन टर्न केला आहे त्यालाही आपण डबल क्रोशेट म्हणूनच काउंटिंग करतो, म्हणजे टोटल 6 झाले इथे। त्यानंतर 2 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढचे 1 2 3 4 5 6 7 8 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। त्यानंतर पुढचे 2 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून उरलेले 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे आणि टर्न करायचं आहे। त्यानंतर आता आपण हा वाला रो बनवणार आहोत। टर्न केल्यानंतर सेम हा जो आपला भाग आहे हा आपला सेमच राहणार आहे सगळीकडे। आता 4थ्या रो साठी आपण पुन्हा 4 डबल क्रोशेट घेतलेत पिवळ्या रंगाच्या धाग्याने, 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने, पुन्हा पुढचे 1 2 3 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढचे 1 2 3 4 5 6 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने घेऊन उरलेले हे सगळे डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि टर्न करायचं आहे। आता टर्न केल्यानंतर आता आपण हा वाला रो बनवतो आहे। त्यासाठी पुन्हा आता आपल्याला 1 2 3 4
5 6 7 8 9 9 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत आणि हा एक डबल क्रोशेट, टोटल 10 झाले। त्यानंतर 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून पुढचे 1 2 3 4 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। त्यानंतर पुन्हा हे 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून उरलेले 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तुम्हाला 3 चेन्स घेऊन टर्न करून घ्यायचं आहे। 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर पुन्हा सेम हे रिपीट करायचं आहे। 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने, 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने। आता इथे 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून झाल्यानंतर आता पुढचे हे 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचं आहे। 2 3 4 हे 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर आता इथे आपले 1 2 3 4 5 6 रो बनवून झालेले आहेत। इथे आपल्याला ज हे अक्षर लिहून झालेलं आहे। त्यानंतर पुढच्या रोसाठी 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न केल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हे 15 डबल क्रोशेट पूर्ण इथपर्यंत आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून उरलेले 1 2 3 4 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे आहेत आणि 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर आता इथून आपल्याला य हे अक्षर लिहायचं आहे। टर्न केल्यानंतर सेम पुन्हा 1 2 3 4 आणि 5 6 हे आपलं सगळीकडे सेम असणार आहे। 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने, 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने। त्यानंतर इथे पुन्हा हे पुढचे 2 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्यानेच कंटिन्यू करायचं आहे। त्यानंतर 2 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने, पुन्हा 1 2 3 4 5 6 6 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून पुन्हा 1 2 3 4 5 6 6 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर आता ह्या रोसाठी आपल्याला पुन्हा 1 2 3 4 5 5 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने, 2 पिवळ्या रंगाच्या धाग्याने, पुन्हा 2 गुलाबी रंगाच्या धाग्याने असं विणून घ्यायचं इथपर्यंत। त्यानंतर पुढचे 1 2 3 4 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत, 2 गुलाबी रंगाच्या आणि उरलेले हे 1 2 3 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून पुन्हा टर्न करून घ्यायचं आहे। टर्न केल्यानंतर आता ह्या रोसाठी आपल्याला सेम 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने, त्यानंतर पुढचे 2 डबल क्रोशेट 1 2 आणि त्यापुढचेही 3 4 5 6 आणि 7 हे 7 डबल क्रोशेट आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। 2 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने, पुन्हा पुढचे 2 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे। त्यानंतर 1 2 3 4 5 6 6 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे। नंतर आता आपण या रोवरती आहोत। आता ह्या रोसाठी आपल्याला सेम 1 2 3 4 5 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत, 2 गुलाबी रंगाच्या धाग्याने, त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 8 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून पुन्हा 1 आणि 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि उरलेले हे 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर पुन्हा 1 2 3 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने येतील। त्यानंतर पुढचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हे 14 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे आहेत आणि उरलेले 1 2 3 4 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टर्न करायचं आहे। इथे आपलं य हे अक्षर लिहून तयार झालेलं आहे। त्यानंतर 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर पुन्हा आता इथपर्यंत हे पूर्ण आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
15 डबल क्रोशेट आणि हा एक 16, टोटल 16 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने, 2 गुलाबी रंगाच्या धाग्याने आणि उरलेले 1 2 3 4 हे 4 डबल क्रोशेट आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टर्न करून घ्यायचं आहे। टर्न केल्यानंतर सेम 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे, 2 गुलाबी रंगाच्या धाग्याने आणि त्यानंतर उरलेले हे सगळे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे। 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता श्री लिहायच्या आधी आपल्याला थोडा गॅप द्यायचा आहे। त्यासाठी टर्न केल्यानंतर आता हा पूर्ण रो आपल्याला फक्त पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपलं पुढचं अक्षर आहे श्री। श्री हे विणताना बघायचं इथे आपण ना हे क्रॉस मध्ये विणलेलं आहे, हे आणि हे म्हणजे 2 डबल क्रोशेट असे, त्यानंतर त्याच्या वरती 2 डबल क्रोशेट, त्याच्या वर 2 डबल क्रोशेट, इथे पण सेम 2 डबल क्रोशेट, मग त्याच्या वर 2 2 असं आपण विणलेलं आहे। आता त्यासाठी बघा आता हा आपला रो बनवून झालेला आहे। त्यानंतर आपण इथे आहोत, आता 3 चेन्स घेऊन टर्न केलंय। टर्न केल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 डबल क्रोशेट आपली इथे झाले। हा जो आपला 3 चेन्स घेऊन टर्न केलेला तो, आणि पुढचे 10 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून, त्यानंतर पुढचे 2 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे, त्यानंतर उरलेले सगळे डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टर्न करून घ्यायचं आहे। टर्न केल्यानंतर आता पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 डबल क्रोशेट हे आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि हा 3 चेन्स घेऊन टर्न केलेला हा एक डबल क्रोशेट, म्हणजे टोटल इथे 10 डबल क्रोशेट झाले। त्यानंतर पुढचे 1 आणि 2 हे 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत, त्यानंतर उरलेले सगळे डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टर्न करून घ्यायचं आहे। टर्न केल्यानंतर आता हा 3 चेन्स घेऊन टर्न केलेला एक डबल क्रोशेट, त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचं आहे। त्यानंतर 1 आणि 2 डबल क्रोशेट इथे आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। त्यानंतर 1 2 3 4 5 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून पुन्हा पुढचे 2 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। त्यानंतर उरलेले हे 1 2 3 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर आता आपले इथे 1 2 3 रो झालेले आहेत। त्यानंतर आता ह्या रोसाठी आपल्याला 1 2 3 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे, त्यानंतर 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने, पुन्हा पुढचे 1 2 3 4 5 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून पुन्हा 1 2 3 4 5 6 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे, त्यानंतर 1 2 3 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर आता पुन्हा 1 2 3 4 डबल क्रोशेट आपले पिवळ्या रंगाच्या धाग्याने येणार, त्यानंतर 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने, 2 पिवळ्या रंगाच्या धाग्याने, पुन्हा 2 गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे, त्यानंतर 1 2 3 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून पुन्हा 1 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे, त्यानंतर उरलेले सगळे 1 2 3 4 5 6 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर आता आपल्याला हा रो बनवायचा आहे। आता ह्या रोसाठी आपल्याला 1 2 3 4 5 6 डबल क्रोशेट आपले पिवळ्या रंगाच्या धाग्याने येणार, नंतर 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने, 3 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने, त्यानंतर पुढचं 1 2 3 4 5 6 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने येणार, त्यानंतर पुढचं 1 2 3 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने येऊन 3 चेन्स घेऊन आपल्याला टर्न करायचं आहे। आता हा रो बनवायचा आहे। ह्या रोसाठी आपल्याला 1 2 3 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने घ्यायचे, इथे ऑलरेडी आपला एक डबल क्रोशेट आहे जो 3 चेन्स घेऊन टर्न केला आहे आपण तो वाला, त्यानंतर 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने घ्यायचे, त्यानंतर पुढचे 1 2 3 4 5 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने घ्यायचे, 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने घेऊन त्यानंतर उरलेले हे सगळे पिवळ्या रंगाच्या धाग्याने घ्यायचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने घेऊन 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर आता
1 2 3 3 डबल क्रोशेट घ्यायचे पिवळ्या रंगाच्या धाग्याने, हा एक 4, त्यानंतर इथपर्यंत म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 डबल क्रोशेट हे आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। त्यानंतर एक डबल क्रोशेट हा शेवटचा पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून आपल्याला 3 चेन्स घेऊन टर्न करायचा आहे। 3 चेन्स घेऊन इकडे टर्न केल्यानंतर आता हा रो आपल्याला बनवायचा आहे। तर या रोसाठी आता मी इथे हा 3 चेन्स घेऊन टर्न केला, एक डबल क्रोशेट, त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 9 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहे। त्यानंतर पुढचे 2 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहे। त्यानंतर पुढचे 4 डबल क्रोशेट हे आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत। मी इथे चुकून 5 डबल क्रोशेट बनवले आहेत, त्यामुळे माझे इथे काउंट 22च्या जागी 23 डबल क्रोशेट झाले, ते नंतर मी पुढे ॲडजस्ट केलं आहे। तर तुम्हाला इथे फक्त 4च डबल क्रोशेट घ्यायचे आहेत पिवळ्या रंगाच्या धाग्याने। त्यानंतर पुढचे 2 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहे। त्यानंतर उरलेले 1 2 3 4 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने घेऊन 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे। 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता आपल्याला हा जो रो आहे तो बनवायचा आहे। तर तो बनवण्यासाठी आपल्याला इथे फक्त हा 3 चेन्स घेऊन तुम्ही टर्न केला आहे तो एक डबल क्रोशेट इथे येणार आहे। त्यानंतर लगेचच गुलाबी रंगाचा धागा जॉईन करून पुढचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 आणि 17 डबल क्रोशेट जे आहेत ते तुम्हाला गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर उरलेले 1 2 3 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचं आहे आणि 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर आता हा रोसाठी तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे। त्यानंतर 2 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे। त्यानंतर इथे फक्त आपल्याला हा एक डबल क्रोशेट जो आहे तो पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवून पुन्हा पुढचे 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत आणि इथे हा शेवटचा जो डबल क्रोशेट आहे 3 चेन्स जो आपण घेतलेला आहे तर 3 चेन्स घेऊन आपल्याला टर्न करायचा आहे। टर्न केल्यानंतर सेम हाच रो आपल्याला इथे रिपीट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तो रो रिपीट करून पुन्हा 3 चेन्स घेऊन रिटर्न येऊन सेम इथपर्यंत आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने डबल क्रोशेट विणायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 डबल क्रोशेट आणि हा एक 16 असे 16 डबल क्रोशेट आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। त्यानंतर 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने आणि उरलेले 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर हा पुढचा जो हा रो आहे 1 2 हे दोन्ही रो आपल्याला फक्त पिवळ्या रंगाच्या धाग्यानेच बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपला श्री हा शब्द अक्षर लिहून तयार झालेला आहे। जर तुम्हाला याचा डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे कशा प्रकारे श्री लिहायचं आहे, तर तिथून त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर ती तुम्ही तिथून बघू शकता। त्यानंतर आता कृष्ण हा शब्द कसा लिहायचा ते आपण बघूया। आता इथे 2 रो झाल्यानंतर आता ह्या रोमध्ये आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 हे 16 जे डबल क्रोशेट आहेत। हा रो विणताना तुमचा हुक मागच्या साईडला असणार आहे, त्यामुळे सगळ्यात पहिल्या आधी 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे, त्यानंतर 2 गुलाबी रंगाच्या धाग्याने, त्यानंतर उरलेले 16 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे। 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता 1 2 3 4 5 6 7 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे। त्यानंतर पुढचे 6 डबल क्रोशेट 2 2 4 5 6 डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। त्यानंतर पुढचे 2 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने, पुन्हा पुढचे 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आणि उरलेले हे 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर पहिले 4 डबल क्रोशेट हे आपल्याला
पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत. त्यानंतर 2 गुलाबी, 2 पिवळे, 2 गुलाबी, 2 पिवळे, 2 गुलाबी आणि पुन्हा 2 पिवळे, अशा प्रकारे आपल्याला इथे हे विणून घ्यायचं आहे 2-2नी. त्यानंतर 1 2 3 4 5 5 डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि फक्त हा शेवटचा जो आहे, जो आपण 3 चेन्स घेतो, ते 3 चेन्स घेऊन टर्न करायचा आहे पिवळ्या रंगाच्या धाग्याने. त्यानंतर इथे लगेचच हे पहिले 2 डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत. त्यानंतर पुढचे 2 हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि त्यानंतर पुढचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि उरलेले हे 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून पुन्हा 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. प्रत्येक रो नंतर तुम्हाला तुमचे डबल क्रोशेट काउंट करायचे आहे की ते बरोबर 22 आहेत की नाही. जसं माझे इथे 23 झाले होते, तसं जर झालं तर पुढची डिझाईन आपली सगळी चुकत जाईल. त्यामुळे प्रत्येक रो नंतर आपल्याला डबल क्रोशेट काउंट करायचं आहे. आता इथे 3 चेन्स घेऊन आपल्याला टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर पहिले 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे. त्यानंतर पुढचे 2 हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे. त्यानंतर पुन्हा पुढचे 1 2 3 4 डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे. 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने. त्यानंतर पुढचे 1 2 3 4 5 6 7 डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून त्यानंतर पुढचे 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आणि शेवटचा हा डबल क्रोशेट जो आहे तो पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचा आहे. टर्न केल्यानंतर आता 1 2 3 4 5 डबल क्रोशेट पहिले हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे. त्यानंतर पुढचे 1 2 3 4 5 6 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने. त्यानंतर पुढचे 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने, 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने आणि नंतर शेवटचे उरलेले 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. 3 चेन्स घेऊन जेव्हा तुम्ही टर्न कराल तेव्हा सगळ्यात पहिले 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे. त्यानंतर 2 हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे. त्यानंतर उरलेले हे सगळे डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. 3 चेन्स घेऊन टर्न करून आल्यानंतर आता 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत. त्यानंतर पुढचे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आणि शेवटचे हे 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर पुन्हा पहिले 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे. 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे. त्यानंतर पुढचे 1 2 3 4 5 डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे. त्यानंतर पुढचे 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने आणि उरलेले हे सगळे डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. शच्या मध्ये आपण ही जी लाईन आहे ही आपण नंतर बनवणार आहोत, ती मी तुम्हाला नंतर शेवटला सांगेन कसं हिला बनवायची आहे. त्यानंतर 3 चेन्स घेऊन टर्न करून आल्यानंतर 1 2 3 4 5 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत. त्यानंतर पुढचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचं आहे. नंतर उरलेले 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवून 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर सेम पहिले 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने, 2 डबल क्रोशेट आणि गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे. त्यानंतर पुढचं 1 2 3 4 5 6 7 8 डबल क्रोशेट आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहे. त्यानंतर 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून पुढचे 1 2 3 4 5 6 डबल क्रोशेट पुन्हा पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. टर्न करून पुन्हा इकडे आल्यानंतर सेम आपल्याला रिपीट करायचं आहे. 1 2 3 4 5 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने. त्यानंतर पुढचे 2 2 4 5 6 7 8 9 10 11 12 डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि उरलेले हे 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टर्न करून घ्यायचं आहे. टर्न करून आल्यानंतर सेम इथपर्यंत सेम पॅटर्न रिपीट करायचं आहे. 4 पिवळ्या रंगाच्या धाग्याने आणि 2 गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि उरलेले हे सगळे जे आहेत
ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन तुम्ही टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर आता 1 1 2 3 हे 3 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत. त्यानंतर पुढचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे आहेत. आणि 1 2 3 4 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर पुन्हा 1 2 3 4 4 डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने, 2 डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने आणि त्यानंतर उरलेले सगळे डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे आहेत. तर इथे आपलं कृष्ण हा अक्षर लिहून कृष्ण हा शब्द लिहून तयार झालेला आहे. त्यानंतर सेम हे पुढचं जे आपण जसं आपण इथे सुरुवातीला जसं बनवून घेतलं आहे तसंच सेम शेवटला सुद्धा बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. हे पूर्ण विणून झाल्यानंतर आता ही ची ही जी लाईन आहे ती काढण्यासाठी मी काय केलं, एक थोडासा धागा कापून घेतला गुलाबी रंगाचा आणि इथून त्याला मी बाहेर काढलं आणि सेम मी इथून त्याला बाहेर काढून दोघांना मिळून इकडे मी गाठ मारून घेतली. त्याच्यामुळे तो असा क्रॉस तुम्हाला दिसतो. असं मी 2दा केलेलं आहे, त्यामुळे त्याची जाड अशी रेष दिसते आहे.